जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने एक आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता वितरित करू। म्हणजे जर महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं तर या राज्यातील लाडक्या बहिणींना थेट 2100 रुपये महिना आम्ही देऊ, असं आश्वासन महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं। परंतु अद्याप देखील लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयांचाच लाभ दिला जात आहे। तर या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ कधीपासून दिला जाणार आहे याबद्दलचा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्याबरोबरच दिल्ली सरकारने एक महिलांसाठी महत्त्वाकांक्षी एक योजना अशी जाहीर केलेली आहे, ती म्हणजे महिला समृद्धी योजना। आणि या योजनेअंतर्गत दिल्ली सरकार महिलांना दरमहा किती रुपये देणार आहे, महाराष्ट्राच्या तुलनेत ते किती जास्त आहेत किंवा किती कमी आहेत याचा देखील आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की 2024च्या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्वी चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेमध्ये 1500 रुपयांवरून आम्ही 2100 रुपयांचा लाभ या लाडक्या बहिणींना देऊ, असं आश्वासन दिल्याच्या नंतर राज्यातील लाडक्या बहिणींनी या महायुती सरकारला घवघवीत असं यश मिळवून दिलं। त्यानंतर या राज्य सरकारचं हे काम आहे की ज्या महिलांनी आपल्याला घवघवीत असं एवढं मोठं यश मिळवून दिलं त्या महिलांना दिलेल्या आश्वासन आपण आता पूर्ण करायला पाहिजे। परंतु तसं काही होताना दिसत नाही। 2 दिवसांपूर्वी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की जाहीरनामा हा पुढील 5 वर्षांकरिता असतो आणि आम्ही येणाऱ्या 5 वर्षापर्यंत या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळवून देऊ। आणि सध्या तरी या महिलांना 1500 रुपयांवरून 2100 रुपयांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नाही। त्यामुळे हे स्पष्ट होतं की सध्या तरी राज्य सरकार या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा लाभ देण्यासाठी कुठंतरी वेळ खाऊपणा करत आहे किंवा वेळ काढूपणा करत आहे। हे मी का सांगतोय मित्रांनो, कारण शनिवारी 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिल्ली सरकारने एक महिलांसाठी स्वतंत्र अशी योजना राबविण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आणि ती योजना आहे महिला समृद्धी योजना। मित्रांनो, ती महिला समृद्धी योजना असो किंवा महाराष्ट्राची माझी लाडकी बहीण योजना असो, ह्या दोन्हीही योजना सारख्याच आहेत। परंतु दिल्ली सरकारने त्यांना महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आणि त्यासाठी शनिवारी 8 मार्च रोजी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने या महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटी रुपयांच्या निधी वाटपास मंजुरी देखील दिलेली आहे। तर मित्रांनो, दिल्लीसारखं छोटंसं राज्य किंवा छोटासा केंद्रशासित प्रदेश असून देखील ते त्यांच्या राज्यातील महिलांना दरमहा 2500 रुपये देऊ शकतं। तर देशातील टॉप 5 प्रगतशील अशा राज्यांपैकी असणारं एक, देशाच्या GDP मध्ये महत्त्वाचा वाटा शेअर करणाऱ्या टॉप 4 राज्यांपैकी एक मोठं असं राज्य असणारं महाराष्ट्र राज्य हे लाडक्या बहिणींना 2100 रुपये का देऊ शकत नाही, हे देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि हाच प्रश्न राज्यातील संपूर्ण महिलांना देखील आज पडलेला आहे। तर पहा लाडक्या बहिणींनो, दिल्लीसारखं एखादं छोटंसं राज्य, छोटासा केंद्रशासित प्रदेश त्याच्या राज्यातील महिलांना दरमहा 2500 रुपये देऊ शकतं, तर आपलं महाराष्ट्र राज्यसुद्धा दरमहा महिलांना 2100 रुपये देऊ शकतं। परंतु हा निर्णय होत नाही, कुठेतरी वेळखाऊपणा होत आहे। त्यामुळे आपण हीच अपेक्षा करूयात की लवकरात लवकर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी द्यावी आणि या राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता चालू करावा। याबद्दल राज्यातील लाडक्या बहिणींचं काय मत आहे ते खाली कमेंट करून सांगा। तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता पाहिजे की 2100 रुपयांचा हप्ता पाहिजे, हे देखील खाली कमेंट करून करा।
हे देखील खाली कमेंट करून सांगा। आणि हो लाडक्या बहिणींनो, असेच नवनवीन अपडेट दररोज तुमच्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्राची योजना या चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि राज्यातील जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।